जय शिवराय मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील मलठण या गावामध्ये. खरं तर धार पवार हे महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध घराणं, त्या घराण्याचं एक संस्थान म्हणजे मलठण गाव आहे. आणि त्याच गावामध्ये जवळपास 350 वर्षापूर्वीचा एक जुना राजवाडा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच राजवाड्याच्या आतमध्ये जमिनीच्या खाली 3 मजले असलेली एक अतिशय सुंदर अशी विहीर आहे. आणि तीच विहीर आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि मलठणच्या राजवाड्यामधली जमिनीच्या खाली 3 मजले असलेली अतिशय सुंदर अशी आणि अतिशय प्राचीन अशी विहीर पाहण्यासाठी जाऊयात. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मलठण गावात असलेल्या पवार घराण्याच्या राजवाड्यातील ही विहीर म्हणजे महाराष्ट्रातील जुन्या बांधकाम शैलीचं एक सर्वोत्तम उदाहरणच. वरतून पाहिल्यावर आश्चर्य वाटावं इतकं वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम असलेली ही 3 मजली विहीर वर्षभर पाण्याने तुडुंब भरलेली असते. खरं तर मलठणच्या वाड्यामधली सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जर कोणती असेल ना, तर इथे असलेली ही 3 मजली विहीर तुम्ही बघू शकता. अफाट सुंदर बांधकाम आहे विहिरीचं. आणि यालाच मोठ लावण्यासाठी वगैरे इथंच व्यवस्था आहे. मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे इथे मोठ लावली जायची पूर्वीच्या काळी. आणि तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावरती या विहिरीमध्ये आजही आपल्याला पाणी पाहायला मिळतंय. आणि बाजूने कमानी बघू शकता. म्हणजे पूर्ण असा एक वर्तुळ आहे ना, त्या वर्तुळामध्ये आपल्याला संपूर्ण अशा विहिरीच्या बाजूने फिरता येतं. आणि विहिरीमध्ये जाण्यासाठी जो मार्ग आहे ना, तो इथून पलीकडच्या बाजूला आहे. मी तुम्हाला थोड्याच वेळात तो मार्ग देखील दाखवतो. त्या अगोदर तुम्ही इथे बघू शकता मोठ लावण्याची जी व्यवस्था आहे. मी म्हटलं तुम्हाला, तर इथून मोठ लावली जायची आणि ते पाणी इथं ओतल्यानंतर असंच पाट होता. त्या पाटानं मग या वाड्यामध्ये सुद्धा एका बाजूला शेती केली जायची. सो त्या शेतीला पाणी जाण्यासाठी ही व्यवस्था होती. आणि इथूनच जवळ विहिरीत उतरण्यासाठी मार्ग आहे. हा मार्ग विहिरीच्या आतमध्ये जाण्यासाठी एका बाजूने हा पायऱ्यांचा सुरेख मार्ग आहे. पाहू शकता. खर तर इथून जाताना कोणाला असं वाटणार नाही की आपण या विहिरीच्या आतमध्ये प्रवेश करतोय, कारण याची रचनाच इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की असं वाटणारच नाही की आपण त्या विहिरीच्या आतमध्ये जात आहोत. बघू शकता सुंदर असा घडीव पायऱ्यांचा मार्ग आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला या बाजूला विहिरीतलं पाणी दिसतंय. बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की या पाण्यामधून खाली जायचं का, तर अजिबात नाही. पाणी ज्यावेळेला कमी होईल त्यावेळेला इथून खाली जाता येतं. परंतु जर आता पाणी जास्त असेल तर मात्र इथे डाव्या बाजूला एक मार्ग आहे. कदाचित अंधारामुळे दिसत नसावा. त्या डाव्या बाजूच्या मार्गाने त्या विहिरीच्या आतमध्ये जाता येतं. तुम्हाला मी तो मार्ग दाखवतो. पूर्ण अंधार आहे. एक क्षण भीती वाटेल असा मार्ग आहे. आणि विहिरीमध्ये पाणी म्हणाल ना, भरपूर पाणी, काचेसारखं स्वच्छ आणि शुद्ध पाणी. वा, फारच 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 सुंदर विहीर आहे. इसवी सन 1305 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर लयास गेलेल्या धारच्या परमार घराण्याचे वंशज देशातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्थायिक झाले. त्यातीलच एक शाखा महाराष्ट्रात आली आणि पवार म्हणून उदयास पावली. आपली प्राचीन राजधानी
धार या ठिकाणी असल्यामुळे हे घराणे धार पवार म्हणून ओळखले जाऊ लागले. शंभूसिंग परमार उर्फ साबूसिंग पवार हे या घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात. महाराष्ट्रातील धार पवार घराण्याची एक शाखा असलेल्या मलठणच्या राजवाड्यातील ही अतिशय आकर्षक विहीर खरोखर पाहण्यासारखी आहे. या विहिरीला खालच्या 2 मजल्यावर मिळून एकूण 12 कमानी द्वार आहेत. सर्व कमानी द्वारांपासून विहिरीच्या बाजूने गोलाकार फिरण्यासाठी व्यवस्था आहे. पावसाळ्यात विहिरीचे खालचे 2ही मजले पाण्याखाली गेलेले असतात. तर मंडळी, मलठणच्या राजवाड्यातील ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण विहीर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की आम्हाला सांगा.